तुम्ही कुठल्या आणि शेणखताचा पहिला लढा लढण्याची उर्मी कशातनं निर्माण झाली? खतरनाक काम आहे हे. खरं म्हणजे मी विदर्भाचे, मला उर्मी वगैरे नाही झाली, पण ते मी पण शेण उचलायचे ना सगळ्या बायांसोबत. त्यामुळे मला वाटायचं की नवऱ्याचं तेलमीठ बायकोचं, म्हणजे नवऱ्याचं पीठ आणि बायकोचं तेलमीठ असं 50-50 संसाराला लागतं. मग आमचा नवरा दिवसभर म्हशी वळतो आणि आम्ही दिवसभर शेण काढतो, त्याचा मोबदला का मिळत नाही? रोडवर ते मुरुम टाकणाराला मजुरी देते सरकार, मग आम्ही त्यांचं शेणखत गोळा करून देतो. गाई चारायसाठी आम्ही लायसन्स काढतो, तरी आमच्या शेणखतावर आमचा म्हणजे अधिकार का नाही? हे सारखं डोक्यामध्ये चालू होतं आणि ती ठिणगी पडली, उठाव केला आणि विजयी झालाय. आता तुमच्या बरोबर काम करत असलेली तुमची कन्या ममता, तिची जन्मकहाणी काहीशी वेगळी आहे, त्याबद्दल थोडं सांगा. लढा दिला, सगळ्या लोकांना न्याय मिळाला, पण माझा संसार संपला. कारण जो खरा आम्हाला पिळून खाणारा होता तो माझाच नातलग होता, पण आणि तो जो शेती वाहतो ती माझ्या वडिलांची होती. त्याने माझ्या वडिलांना हुसकवून शेतीवर ताबा केला होता. त्याला एक भीती वाटत होती की जर परंपरेने हे शेणखत कधी कोणी घेतलेलं नाही आणि ह्या पोरीने म्हणजे सगळं पार जिंकून मोकळी झाली, त्यामुळे उद्या माझ्या शेतावर सुद्धा ही हक्क सांगू शकते, ही भीती वाटत होती. त्यामुळे त्याने माझ्या पतीला सांगितलं, मी गरोदर होते 9 महिन्याची, अरे तुझ्या बायकोला जे दिवस गेले ते माझे आहे, तुझे नाही. कुठला नवरा दारात घेणार? संपलं. 0 बजेट, टिंब रिकाम्या जागा भरा. आणि विशेष म्हणजे मला ओढून टाकताना पोटावर लाथा मारल्या होत्या, मी बेहोश होते. ओढत ओढत गायच्या गोठ्यात टाकलं, माणसाने मारलं असं सिद्ध होऊ नये म्हणून. पण त्याच वेळेस एक घटना घडली की मी बेहोश होते, बेहोशीत बाळ झालं होतं आणि एक गाय माझ्या अंगावर उभी होती. त्याच गायचं मी दररोज शेण उचलायची आणि ती हमरून हमरून मला उठवत होती, आकांत करत होती. कुठल्याही गाईला मग जवळ येऊ देत नव्हती. एक लेकरूवाळी पडली मरल ही ती तिच्या भाषेत सांगत होती. तिच्या हंबरण्याने मला जाग आला आणि लक्षात आलं माझं पोट रिकामं झालंय. एक गाय अंगावर उभी आहे, पण ती माझ्या अंगावर पाय पडू देत नाही आहे. या गाईला मानवता कोणी शिकवले? मी तर मरणार होते, मरायसाठी टाकले होते. त्या दिवशी मी विचार केला की एक गाय जर माझी माय होऊ शकतं, सिंधुताई सपकाळ आई का होऊ नये? मी गाईचा गळा धरला, रडले, तिला वचन दिलं, माय गाय असून माय झालीस, मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचा थेंब असेपर्यंत मी माय होईल, बदलणार नाही. गाईला दिलेलं वचन पाळलं, म्हणून मी अनाथांची माय झाले. आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे मुलीच्या बाबत, जी मुलगी मला गाईच्या गोठ्यात झाली होती तिचं जन्मनाळाने तोडलं, कारण पर्यायच नव्हता कुठला. खरं म्हणजे पिक्चरमध्ये 4च दगड मारले, पण मी रिअल 16 दगड मारले. मी दगड मारताना मोजत होते. 16व्या दगडाला नाळ तुटलं, ते बाळ जवळ घेतलं, सासर माहेरने हाकललं. माझा खरा परिचय रेल्वेत भीक मागणारी बाई. आणि विशेष म्हणजे भीक मागता मागता मी मोठी झाले. पण एकच मी विचार करत होते की ही मुलगी जर माझजवळ असेल तर मला दुसऱ्या बाळांचा आई होता येणार नाही, आणि झाली तरी मी प्रामाणिक राहणार नाही, कारण माझी आहे स्वतःचे. मी कधीतरी अन्याय करेल, दुसऱ्यांना पाणी पाजून झोपेल, स्वतःच्या मुलीला खाऊ घालेल. 3 वर्ष लढा सुरू होता. शेवटी ठरलं मी माझ्या मुलीची आई होणार नाही, आणि मी माझी मुलगी पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. प्रतापराव गोडसेंच्या हातावर संकल्प सोडला, कृष्णार्पण, माझं बाळ तुम्ही सांभाळा. त्यांनी सांगितलं का? पण माझ्यातली आई चुकेल म्हणून. मला दुसऱ्या लेकरांची आई व्हायचं आहे, सरमिसळ होऊन चालणार नाही. माझ्या बाळाचं मायबाप तुम्ही व्हा ना, मी ज्यांना कोणी नाही त्यांची आई होईल. मुलगी दिली, कृष्णार्पण संकल्प सोडला, आणि पोरीला दिल्यानंतर अनाथांची माय व्हायला सुरुवात केली. ती इथपर्यंत आले. आता तुम्ही आता बोलताना उल्लेख केलात की भीक सुद्धा मागितली, तर भीक मागायची वेळ मुळात कशामुळे आली आणि तुम्ही कुठे कुठे भीक मागत हिंडत होतात? कारण त्याची पण एक कहाणी आहे. म्हणून ठरलेलं नव्हतं, ठरलेलं मुक्काम पोस्ट फिरस्ती जहा खाना वहा बसते, म्हणजे ठरलेलं काम नाही. वेळ कशामुळे आली होती? सासर माहेरने हाकललं दगड मारून. म्हणजे ज्या बाईला असे आरोप प्रत्यारोप केले जातात त्या बाईला संसार संपलेलाच असतो. सासरने हाकललं म्हणून माहेरने हाकललं, आणि त्यावेळेस जागाच नव्हते ना. 20 वर्षाचं वय, 10 दिवसाचं बाळ, आणि मला रात्री माणसाची भीती वाटायची. त्यामुळे मी स्मशानात जायचे, आणि मला शोध लागला. मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही, रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही, आणि मला कोणी पाहिलं नाही ते बोंबलतच पळायचं भूत भूत म्हणून. अरे वा, जिन्नाबाद. मग तो कोणीच यायचं नाही. त्यामुळे मी स्मशानात जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी मी, स्मशानात रात्र रात्र राहणारी मी,
बाळ पोटाशी बांधून कुठेही भजन चालू असेल तिथे जाऊन गाणं म्हणणारी मी. कारण गाणं म्हटलं की खाणं मिळायचं. आता भाषण दिल्यावर राशन मिळते बाबा. तुम्हाला भिक्षा मागताना जगण्याची उभारी येण्यासाठी आणि उद्याची दिशा दिसण्यासाठी अनेक विध तुम्ही वाचणाऱ्या लिहिणाऱ्या असल्यामुळे, त्याची आवड असल्यामुळे अनेक लेखक आठवले. कोण कोण आठवले हो? मला पहिले बहिणाबाई आठवले. कारण ती शाळेत गेलीच नाही. मी हाफ टाइम 4थी पास. येथे पाहिजे जातीची अडाणी. त्यामुळे बहिणाबाईच्या 4 ओळी माझ्या हातात लागल्या होत्या आणि तिने लिहिलं होतं, गरिबीचं वर्णन होतं की नाही दिव्यामध्ये तेल कशी अंधारली रात, तेल मिळे एकदाच नेली उंदरान वात. बहिणाबाई वात केली चिंदुकाची तेल दिव्यात पडल, सापडे ना आग पेटी घोड इथंही अडल, सापडली आग पेटी आग्या वेताळाची लेख, आली आली हाती काडी नाड्या नवसाची एक, शिलगली आग काडी ज्योत पेटली पेटली, अंधाराला घाबरून तीही विझोनिया गेली. बहिणाबाई म्हणते की बाहेरच्या वाती विसतात, आतून पेटायला शिक शिंदोताई सपकाळ. आणि मी आतला दिवा लावला, त्याला आत्मीयतेचं तेल घातलं आणि मोठी झाले. मी हरले नाही, जगले. बहिणाबाईंनी सांगितलं. पुढे मला वाटतं सुरेश भट सुद्धा तुम्हाला आठवले ना. घेतला आम्ही श्वास, ऐकवा ना. अरे सुरेश भट म्हणतात की घेतला आम्ही श्वास जेव्हा कंठ होता कापलेला. कारण मी त्यावेळेस रडायची, हरायचे. रात्री रात्री झाडाला टेकून स्मशानात बसायचे. एक दिवस मी झाडाला टेकून स्मशानात बसले होते आणि मला आवाज ऐकायला आला. त्या दिवशी मला कळालं जगात देव आहे, तर पाहण्याची दृष्टी हवी. मी जोरजोरात रडत होते, मला कोणी नाही, मला कोणी नाही, मग जवळ काही पण नाही. सगळे रातकडे ओरडत होते. आणि त्यावेळेची स्मशानं किती भयानक असायचे. आताची स्मशानं लई पॉश झाले बाबा. परवाला मला कराडला माझ्या हस्ते मशानाचं उद्घाटन केलं आणि मला तिथे मरावंसच वाटत होतं. लईच बेस्ट होतं. पण त्या काळातले स्मशानं कसले भयानक. त्यामुळे मी झाडाला टेकून बसले होते आणि रडत होते, मला कोणी नाही, मला कोणी नाही. मग जवळ काय पण नाही. बाळ समोर ठेवलेलं. खूप थंडी पडली होती म्हणून जळणाऱ्या प्रेताची ऊब बरी वाटत होती. आणि मला आवाज आला, चुकते सिंधुताई, कुणी नाही म्हणून रडतेस. अगं मला खूप गणगोत आहे. टकोरं फुटलं, गणगोत निघून गेले. मी एकटा चाललो, कुणी कुणाच्या सोबत येत नसतं. सिंधुताई कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती. जेव्हा सरेल तेव्हा मरना. आणि मी जोरात ओरडले, मरणं कॅन्सल, मरणं कॅन्सल, जा मी नाम नाही मरता. आणि जगायला शिकले. या सगळ्या खडतर अवस्थेत, एकाकी अवस्थेत, स्मशानामध्ये लिहिण्या वाचण्याची, लिहिण्या बोलण्याची, गाण्याची ही आवड कशी काय तुम्ही? सुरेश भट. जेव्हा मी हरायचे, मरायचा विचार करायचे, तेव्हा सुरेश भट आठवायचे. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला. मला माझंच सांगतंय असं वाटायचं. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला. जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशाने, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. ओळखीच्या माणसं खांद्या काढून जातात. सिंधुताई सपकाळ तुझे खांदेच मजबूत करना, साथी मेले घाती तो अकेला भला. आणि तेव्हा मला वाटायचं की जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया कोई बात नहीं, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी सारा कफन जला दिया. मी कफन जवळ दिलं, दफन झाले नाही म्हणून इथपर्यंत आले आणि गाडगिळी सापडले. माहेराकडे जाण्यापूर्वीचा तुमचा काहीतरी भुजंगाच्या विळख्याचा विशेष अनुभव आहे ना, काय होतो? काय माहिती की एक छोटस मंदिर होतं आणि 20 वर्षाची मुलगी ओली बाळण 3-10 दिवसाची. मला खरं कुठे जाऊ, मला बेहोश असताना एका ट्रकमध्ये टाकून दिलं होतं. त्या ट्रकवाल्याने पण एका गावात मला उतरून दिलं. म्हटले आम्ही जर एक बाई घेऊन गेलो शेणखत भरायला तर लोक हाणतील, ट्रकवाले बाया फिरवतात असं म्हणतील, बाई तू इथं बस, आम्ही तुला घ्यायला येतो पण आमच्यासोबत येऊ नको. रस्त्यावर उतरवलं. रस्त्यावर भीती वाटायची, कोणी आला पिला तर माझं संरक्षणाचं काय. 20 वर्षाची मी मुलगी. इकडे तिकडे पाहिले, एक छोटस मंदिर होतं. आता ते पिंड तेवढी होती आतमध्ये, मंदिर एवढंच, त्यात आतमध्ये पिंड, पण खूप खूप जुनं मंदिर. मग मी तिथे गेले.
थोडीशी आत घुसायला जागा होती, पालापाचोळा पडलेला होता. आत गेले आणि खूप भीती वाटत होते. थाड काळी जुडत होतं, थंडी पण पडलेली होती. मी त्या पिंडीला कवटाळून बसले. म्हटलं तू देव आहे की नाही मला माहिती नाही, पण आता मी तुला पकडलंय, सोडणे का नाही. पक्क पकडून बसले मी. आणि ठरल्याप्रमाणे दररोज एक साप तिथे येत असावा असं मला वाटलं. येत असावा दररोज. हा मोठा झाडा अगदी. त्या दिवशी मला कळालं की साप बर्फापेक्षाही थंड असतो. बर्फापेक्षा साप थंड असतो. मी पिंडीला कवटाळून बसले तर तो दररोज येऊन त्या पिंडीवर चढत बिडत असेल, मला कुठे माहिती. एक दिवा कोपऱ्यामध्ये लावलेला होता, कोणीतरी तेल टाकलं होतं. मी पिंडीला कवटाळून बसले. त्या सापाला वाटलं मी पिंडीच आहे, कारण मी एकरूप झाले होते. त्यामुळे तो डावीकडून माझ्या अंगावर चढला. मी तो श्वास सुद्धा थांबवला, कारण काही म्हटलं तरी मरणाची भीती वाटते. आता मी श्वास जरी घेतला ना, बाबा इकडे बोलू नका कोणी, मी श्वास जरी घेतला तरी तो हलेल आणि मला चावेल. खरं मरायलाच निघालेली, मरणाला भीत होती. याचं नाव माणूस आहे. आणि मी गाप दगडी पुतळ्यासारखी तो माझ्या डावीकडून चढला, माझ्या डोक्यावर फणा काढला. काय जड होतं ते. आणि उजवीकडून त्याने अगदी तंतोतंत मला पारखून घेतलं. उजवीकडून खाली उतरला. पाऊस आलेला होता, जरासं ओली माती झालेली. माझ्या समोरच गुंडाळी करून बसला दारामध्ये. मी पण वळले. मग मी पिंडीला सोडलं आणि त्याच्याकडे तोंड केलं. म्हटलं मागून हल्ला व्हायला नको, आमने सामने देखताय क्या होताय. तो दारातून बाहेर गेला, माझ्या अंगावरून खाली उतरून. माझ्याकडे तो बघतो, त्याच्याकडे मी बघते. आणि मी तेव्हा त्याला सांगितलं, तुला माझी भाषा कळते की नाही मला माहिती नाही, पण मला मरायचंय आता. चल तू तरी माझा जीव घेऊन टाक, कारण मी तर तुला काही करू शकत नाही. जर देव असेल ना तर तू आता मला संपव, मला नकोच हे जग. मी बोलत होते, तो नुसता डोलत होता. मी चिडून बोलत होते, आवाज वाढत होता, तरी तो डोलत होता. इतक्यात त्याने एकच केलं, स्वतःची फणा मोठीच्या मोठी काढली. म्हणजे आपलं जे मोठं टोपलं असतं ना, टोपलं शिंदीचं, त्या बुडा एवढी वेटोळी झाली होती. त्याने फणा काढले, 2 वेळे माझ्या समोर आपटले. एवढा मोठा खड्डा पडला होता फणा आपटताना. अजून फणा वर केला, हळूच मला असं असं केलं आणि माझ्या समोरून निघून गेला. मला चावला नाही. त्या दिवशी मी ठरवलं, अभी मरणे का नाही, जिंदा रहने का है, बस पुनर्जन्म हा. चित्रपटात वाटाव्या अशा वास्तवातल्या कहाण्या आहेत सिंधुताईंच्या. तुमच्या सासरचा आणि माहेरचा दोन्हीकडचा महानुभाव पंथ त्या जाळीच्या देवाकडे धाव घ्यावीशी गेले होते ना मी. जाळीच्या देवाला गेले होते, कारण जाळीच्या देवाला मानतात सासरी माहेरी. तिथे मग मी हेच केलंय की आता कुठे जाऊ, रस्ता दाखव ना. कारण मला देव कळत नव्हता, दिसत नव्हता, पण त्याला माझी भाषा कळत होती, एवढंच मला कळलं. तिथेच मला रस्ता मिळाला. कुठून तरी असा आवाज आला की खानदेशमध्ये जा. मी खानदेश कधी पाहिलं नव्हतं. एक बाबा परुटली बांधत होतं, गुटुड बांधत होतो, महानुभाव पंथाचं बाबा. मी त्यांनाच विचारलं, बाबा कुठे चाललात? म्हणे खानदेशात चाललो. म्हटलं मी येऊ का? आले त्यांच्या मागं लागून खानदेशात. 6 वर्ष मी फैजपूरला होते दत्त मंदिरामध्ये. म्हणजे जशा जशा सूचना मिळत गेल्या तशी तशी मी चालत गेले. म्हणून कबूल करते की कुठली तरी एक अज्ञात शक्ती आहे जी हाताला चालवते धरून. होणारे न चुके कल्पांती जरी ये ब्रह्मात आडवा. हाफ टाइम 4थी पास असलेली फाटक्या पातळाची सिंधुताई सपकाळ उली बाळंतीन एवढी मोठी होऊ शकते? होऊ शकते, जगता आलं तर. मी जगले, तुम्हीही जगा. सतीचा धाव घेणारी तुम्हाला भेटलेली म्हातारी, तिच्याविषयी सांगा. बापरे, इथं लईच उकरून काढायला लागलं बाबा. आता मला लोक म्हणतात, माही तुम्ही किती मोठा झालात, तुम्ही किती काय काय केलं. बाई, मी मागं वळून पाहताना पहिला प्रश्न मला सतावतो तो हा, की माझ्या आईने जर माझ्यावर प्रेम केलं असतं, मला दुसऱ्या लेकरांची आई होता आलं नसता. माझी जी काळजाची जागा रिकामी राहिली ती मी भरायचा प्रयत्न करते. माझा बाप देवाघरी गेला नसता. बघा ना, योग बघा ना. माझा बाप जिवंत राहिला असता तर मला उघड्या जगात कधीही पाठवलं नसतं. बापाने रोज मजुरी केली असती तरी मला जगवलं असतं, उघड्यावर टाकलं नसतं. म्हणून माझा बाप देवाने अगोदर उचलून नेला. माझ्या नवऱ्याने मला हाकललं नसतं, मी मोठी झाले नसते. एक फुटाणेवाली बाई रस्त्यात भेटली, मी भीक मागत होते, 3.5 रुपये भीक मिळाली. मी त्या फुटाणेवालीला म्हटलं, माय फुटाणे दे ना, पैसे आहेत. तिने मला सरळ रिक्षात घातलं आणि घरी घेऊन गेली. कारण तिच्या मुलीचा खून झाला होता, नातीचा खून झाला होता, जावई जेलमध्ये होता. बहुतेक तिची मुलगी माझ्यासारखी पाहायला असावी. तिने मला 4.5 महिने जगवलं.
पण मला चुकल्यासारखं वाटत होतं. पण ज्या दिवशी मी सांगितलं तिला की मी तुझी सख्खी मुलगी नाही, तू माझी मानलेली आई आहे, तिने, आणि ती मॅड झाली होती. ती शुद्धीत असली तर चांगलं काम करायची, नाही तर शिव्या द्यायची, फुटाने फेकून द्यायची. मी जेव्हा तिला सांगितलं की मी तुझी सख्खी मुलगी नाही, मी तुझी मुलगी तू मानते, मी तुला आई मानते, पण सख्या आईने मला हाकललं, ती जागा तू घेऊ नको, कारण तिच्यापेक्षा तू श्रेष्ठ आहे, असं मी म्हणता म्हणता ती माझ्याकडे बघत होती. पण जेव्हा तिला कळालं की मी तिची मुलगी नाही, तेव्हा तिने माझ्याकडे बघत बघत जीव सोडला, माझ्या समोर गेली. गावकऱ्यांनी ओढून ओढून मला हाकलून दिलं, तिचं किडूक मिडूक घेईल म्हणून. पण जेव्हा गावकरी हाकलत होते तेव्हा मी त्यांना एकच म्हणत होते, मला तिच्या पायाला हात लावून दर्शन घेऊ द्या. गावकरी म्हणत होते काय राहिलेलं परत घेऊन पळशील. ओढत ओढत मला बाहेर काढलं. जर ती म्हातारी मेली नसती तर तिने फुटाने विकले असते, मी धुणबांधणी केली असते. देवाने तिथूनही मला काढलं. मानव पंथाच्या मंदिरात मी आधार घेतला फैजपूरला, त्या बाबांनी मला खूप त्रास दिला, मी तिथूनही निघाले. आणि ज्या दिवशी मी इथे आले पुण्यामध्ये, त्याच दिवशी भारत रशिया मैत्री करार. क्यों? अरे मला पुणे माहित पण नव्हतं, रिक्षाला पैसे पण नव्हते, एक गठोडे घेऊन मी रोडने फिरत होते. तुम्हाला तुम्ही पुण्याचा उल्लेख केला म्हणून विचारतो, मुळात तुम्ही पुण्यातच यायचं ठरवलं कसं, आणि पुण्यात आल्यानंतर अंगाला पाणी नाही, डोक्याला फणी नाही, फाटकं नऊवारी लुगडं, या अवतारातल्या तुमचं पुण्यात स्वागत झालं कसं? नाही, स्वागत बिगत कोण करते माझं, येडपट छाप बाई. ज्या काही पद्धतीने भेटले ती लोक भेटली कशी? पुण्यात सगळे ओव्हर चिकित्सक असतात म्हणून विचारतोय. म्हणूनच माझं कोणी स्वागत बिगत केलं नाही. काय माहितीये का, मी पेपरमध्ये वाचायची, मला वाचनाचा फार नाद, की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ते अनाथ मुलांना सांभाळते, आणि पुण्यासारख्या ठिकाणी माझी मुलगी शिकावी असं मला वाटत होतं. कारण मजूर मी मुलीला ठेवू शकत नाही, त्यामुळे मी पुण्यात आले होते माझी मुलगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या स्वाधीन करावी म्हणून. पण त्याच दिवशी भारत रशिया मैत्री करार बालगंधर्वाला मी त्याच रोडने का गेले, मला तर पुन्हा माहित पण नव्हतं. रिक्षाला पैसे नव्हते, ऑटो बिटो मी त्या दिवशी पहिल्यांदा पाहिले, आणि मी आपलं चालत चालत गेले आणि बोर्ड वाचला मी, भारत रशिया मैत्री करार. अरे बापरे, काहीतरी मोठी भानगड दिसते. आणि म्हटलं बघावं ना काय काय आहे शहरात. ते मोठेच्या मोठे पोलीस उभे होते. मी त्यांनाच विचारलं आत घुसू का? ते म्हटले काय केली घुसू, कारण खरं डोक्याला पाणी नाही, तेल नाही, फणी नाही, पातळाला गाठी पाडलेलं, ते कशाला घुसू देईल. मी म्हटलं, ते म्हटलं काय को घुसू, म्हटलं बाहेरच बसू. बस म्हणे, बसली बाहेर येऊन. बाहेर बसल्यावर माझं लक्ष गेलं, मर्दानी झाशीची राणी मेरी झाशी नाही दूंगे, बाळ दामोदराला दत्तक पुत्राला पाठशी बांधून घोड्यावर ते कमांड कसलेली मी पाहिली. आणि मला वाटलं ही मला हसते, वेडीच आहे. एका क्षणात 360 गोरा कापणारी मी, माझं नातं सांगते. बाई म्हणवते ना हरलीस. मी उठले परत, अरे बिलकुल नाही, आपण नाही हरता. मग मी त्या गेटमध्ये गेलेच नाही, पलीकडल्या गेटमधून गेले संभाजी उद्यानाकडून. तिथे पण मोठ्याच्या मोठं बाबा उभं, कारण 2 देशाचा करार. सगळे खासदार, सगळे आमदार, सगळे मंत्री, सगळे नटनट्या, ते मला कसं सोडेल. मग मी त्याला घुसू का नाही म्हटलं. म्हटलं बाबा मेरा बाबा अंदर गया है, उसको बुलावे क्या? तो म्हटला चिल्ला ना मत. बोमलो नाही म्हटला. मग अंदर जाके उसको लेके आओ क्या बाहेर, जल्दी आ. म्हटलं जाने देऊ ना, बाद में आऊंगा ना. आयडिया करून मी आत घुसले आणि पाहिलं, अरे बापरे, बालगंधर्व तुडुंब भरलेलं, भिंतीने लोक उभे, आणि एक काश्मीरचा नेता बोलत होता. आणि त्यावेळेस भिंद्रांवाले प्रकरण प्रचंड चालू होतं वादळ. मी हळू स्टेज पर्यंत गेले. आता माझा अवतार असा होता, लोकांना वाटायचं झाडू बिडू मारणारी बाई असेल. आणि तो नेता काश्मीरचा बोलत होता की क्या तकलीफ में है हम, जीना नहीं चाहते, कितना हम कैसे जिएंगे. तो पोट तिडकीने बोलत होता. आणि ते बोलणं चालू असताना मी हळूहळू स्टेज जवळ गेले. त्याचं भाषण संपलं, तो खाली उतरला आणि मी पटकन त्याचा हात पकडला. क्या तकलीफ सहन करते आप, इतनी जिंदगी तुम्हारी क्या है ये जिंदगी बोलने का, क्या बाबा तुमको नींद भी आती होंगी कभी. त्याला फार बरं वाटलं. दुःखावर फुंकर घातली की आपलेपणा होतो ना, ते मी केलं. मला म्हटलं बहुत तकलीफ आहे. म्हटलं मेरे को माईक तक लेके जाते क्या, कारण अशी नुसती गेली तर जाऊ देणार नाही. पण हा बोलल्यामुळे लोक ओळखतात, त्यांना वाटेल मी त्याच आहे कोणीतरी. नेलं ना त्यांनी मला, स्टेज जवळ उभं केलं. मागे सगळे मंत्री, विठ्ठलराव गाडगीळ तिथंच होते. आणि मी पहिला शेर फेकला, कारण मला माहित होतं वेळ जाऊ दिली तर आपली धडगत नाही. मंजिल बहुत दूर है, जाना वह जरूर है, रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है. आणि पटकन मी गायला लागले, हमसे न तू खाने की ना पीने की बात कर,
मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर, जिस मातृभूमि की अरे तू गोद में पला, जिसकी पवित्र धूल में घुटनों के बल चला, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में. मी इथं म्हटलं की पुढे लोकच म्हणायचे जीने की बात कर, अरे जीत गया आपण. आणि तिथे मी मोठी झाले, सगळे मला भेटले आणि विष्णू प्रतापराव गोडसे मला तिथे भेटले. का आलीस बाई तू, कुठे राहतेस? म्हटलं मी जंगलात राहते, माझ्या पोरीला सांभाळा ना. तिथे मी माझी मुलगी दिली आणि तिथून सुरुवात झाली माझ्या कार्याची. सगळ्या ठिकाणी मी धामधूमच केली. सन्मान कुठे मिळाला नाही, झाले तर अपमानच झाले. मी जगायचं सोडलं नाही. ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. जिंदगी शिखा. आणि दुसरं एक, मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला कोई बात नहीं. जनाजे यानी प्रेत यात्रा. मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. मी फक्त जगायचं ठरवलं, जगते आणि जगणार आहे एवढंच. तुम्ही इथे जरा पुण्यात येऊन स्थिरावायला लागला होता, मुलीचं शिक्षण मार्गी लागत होतं. यावेळेला पुन्हा एकदा चिखलदऱ्यातल्या आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पुन्हा तिकडे गेलात ना? उग बसवत नव्हतं ना मला, आता पण नाही बसवतो. खरं म्हणजे मी चिखलदऱ्यात जीव द्यायला गेले होते, मरायला भीमकुंडामध्ये. पण कधी कधी नको वाटायचं आयुष्य. मी मरायला गेले आणि ज्या झाडाखाली मी मरायचा विचार करत होते त्या झाडावर कुणीतरी घाव घालून गेलं होतं आणि मी मुलीसह मरणार होते. तिलाही पोटाला बांधून घेतलं होतं आणि माझं लक्ष भर उन्हामध्ये मी उभी होते झाडाच्या सावलीत. माझं लक्ष झाडाच्या खोडाकडे गेलं. लाल भडक द्रव निथळत होतं, म्हणजे रक्ताचे आसू गाळत होतं. पटकन मनात विचार आला, चुकते सिंधुताई सपकाळ, त्याच्यावर घाव घातले तरी ते सावली देते ग, त्याला पण आणि तुला पण. आणि तू जगाने घातलेल्या घावला घाबरून मरायला चाललीस. आणि मी जोरात ओरडले, मरणं कॅन्सल, मरणं कॅन्सल. जा, मी मेलेच नाही. तिथेच काम सुरू झालं. जिथे अन्याय होत असेल तिथेच मी पेटून उठले. दनादन धर की ऑफिसर, मार त्याला, तकलीफ देणे का नाही गरीब को. हा माझा काक्या होता. ते नकळत झालं. तिथे मरायला गेले तिथेच उभी झाले. काय करू. मंत्रालयात पण खडाजंगी करायला गेला होता. हा, छदीलाल गुप्ता वन मंत्री होते, मला नाव पण पाठ आहे. खरं म्हणजे मी काही तसं करणार नव्हते, पण त्यांनी मला उग भीती दाखवली. कारण ते मीटिंग चालू होती, मी घुसले. आपला ऑर्डर बिल्डर काही काढत नाही कधी. मी घुसल्या, त्याला डिस्टर्ब झालं ना की 16 मंत्री बसलेले महत्वाचे मीटिंग, हे कोण बाई आत आले, हे यांना कोणी आत येऊ दिलं. म्हटलं मी चाले साहेब. आणि त्याचं जे संरक्षक होतं ते गेलो होतं बाहेर बोंबलत. म्हटलं मी चाले. म्हणे का बरं आले? म्हटलं काम आहे तुमच्याशी. त्यांना गंमत करावीशी वाटली माझी. तर म्हटलं ते पलीकडे उभं आहे ते काय आहे? कारण बंदूक बिंदूक घेऊन पोलीस उभे होते. म्हटलं साहेब आम्ही त्याला पोलीस म्हणतो. आणि त्याच्या हातात काय आहे? म्हटलं तुम्ही त्याला काय म्हणता मला माहिती नाही, पण आम्ही चुलीत फुकायची फुकणी म्हणतो. आणि त्याच्यामध्ये गोळ्या नाही, आणि गोळ्या असेल तरी तुम्ही मला मारणार नाही. याचं कारण उद्याला पेपरला बातमी येईल, मंत्र्याच्या केबिन मध्ये एका बाईचा खून. चालेल का? घटाघटा पाणीच पिलं मंत्री. म्हटलं मला न्याय द्या. ज्या लोकांसाठी मी न्याय मागायला आलो तो न्याय द्या, नाही तर ऑफिसर त्यांच्या ऑफिससह पेटवेल, मी पण जळेल. पण दुसरं काही नव्हतंच ना. न्याय मिळाला. हजारो गायींना जीवदान दिलं मी, आणि अनाथांची माय झाले तशी गायीचे पण माय झाले, जगले. तुम्हाला मारहाण करणारा नवरा आणि तुम्हाला नाकारलेली तुमची आई, या दोघांचं तुम्हाला नाव झाल्यानंतर वागणं बदललं का? हा, मी एकदा आईला भेटायला गेले होते. आई म्हटली नाही माय, तुला त्यावेळेस मी काही दिलं नाही, मला आता तुझ्याकडे यायचे अधिकार कुठे? तुला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी काही देऊ शकले नाही, आता तुझं घ्यायचा मला अधिकार नाही. आई अशीच मेली माझी, तडफडून तडफडून. खरं म्हणजे मी जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा माझ्या आईला मी जेवायला मागितलं होतं. माझ्या आईने भाकरी दिली होती, म्हणजे कण्या होत्या, कण्या सुजी ज्वारीची. पण तो डबा सुद्धा मला दिला नव्हता तिने. माझ्या मुलीच्या धुतलेल्या परसाकडच्या फडक्यामध्ये बाळूत्यामध्ये तिने कण्या दिल्या. हा डबा माझ्या पोराची भाकरी बांधायला हवा म्हटला. तिने डबा वापस घेतला. आज ज्या पोरासाठी डबा वापस घेतला त्या पोराने तिला सांभाळू नाही शकलं. मी गेले, म्हटलं चल माझ्याकडे 4 श्वास घे मोकळ्या मनाने. ती म्हटली नाही, तुला मी काही दिलं नाही त्यामुळे मला तुझ्याकडे यायचा अधिकार नाही. अशीच मेले. दुसरं म्हणजे पतीचं. मी माझ्या पतीचे आभार मानते, त्यांनी सोडलं म्हणून हे घडलं.
खरं माझ्या सासरच्या लोकांनी माझा सत्कार केला. मागच्या सरकारमधले 7 कॅबिनेट मंत्री माझ्या सत्काराला होते. अजितदादा पवार होते, RR पाटील होते, पतंगराव कदम होते, शिवाजीराव मोघे होते न्यायमंत्री. माझ्या सासरी सत्कार. 7च घर आहे माझ्या सासरी. मला पुन्हा पुन्हा RR पाटील विचारत होते, माई 7च घर आहेत का? म्हटलं त्या 7 घरातली 7.5 मीच आहे ना रे. खरं म्हणजे बाया हो, आपण जिंकतो, आपण हरत नाही. माझा सत्कार होता. माझ्या सत्कारात माझे पती रडत होते. त्यांनी मला हाकललं तेव्हा मी रडत होते. हा सासर माहेरचा सत्कार घेताना ते रडत होते. ते रडत होते आणि मला लई बरं वाटत होतं. कबूल करते. ते रडत होते, मला लई बरं वाटत होतं. पण क्षणभर बरं वाटलं आणि पटकन मनात विचाराला चुकते सिंधुताई सपकाळ, तुला बरं वाटतं? खरं सांग, त्यांनी जर तुला सोडलं नसतं तर हे घडलं असतं? त्यांनी तुला सोडलं नसतं तर तू 9 वारी फॉरेन रिटर्न झाली असती? त्यांनी तुला सोडलं नसतं 700-750 पुरस्काराची मानकरी आहे मी शक्य होतं? त्यांनी तुला सोडलं नसतं 3 राष्ट्रपतीने माझे सन्मान केलेत. प्रतिभाताई पाटील, APJ अब्दुल कलाम, आताचे प्रणव मुखर्जी. त्यांनी सोडलं नसतं तर हे घडलं असतं? त्यांनी सोडलं म्हणून घडलं ग. हजारोंची माय झाली असती. 282 जावयांची सासू शक्य होतं? त्यांनी सोडलं म्हणून घडलं ना. माफ कर, आम्ही माफ करतो म्हणून माऊली म्हणतात. त्यांच्या जवळ गेले मी, त्यांचा हात हातात घेतला, थोडासा दाबून पण घेतला. म्हटलं बैती गंगा घ्या 2 बातम्या. एवढी जिव्हाळ्याची ट्रीटमेंट दिल्यामुळे पती रडत होते. म्हटलं व्याजा सगळं बोंबला, नो फिकर नो प्रॉब्लेम, रडा. पण तुम्हाला आठवतं का, तुम्ही मला हाकलं तेव्हा मी रडत होते. आज मी सत्कार घ्यायला आलो म्हणून तुम्ही रडता. कोणी कुणाचं नसतं ना. जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस्त, गाल पे गोस हट जाए तो यार भी तुट जाए. आता एक करा, तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं, मी मोठी झाले. आता इथे खोकत चिकत बसू नका. पिक्चर मध्ये जे पती माझे दाखवले ना ते डुप्लिकेट आहेत. खरे पती पाहायला घरी या. अजून फोटो लावलेत माझ्या गोरक्षणमध्ये. मी त्यांना सांगितलं माझ्याकडे चला, तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं, आपको माफ कर दिया मैंने. पण माझी एक अट आहे, पती बनून येऊ नका. मला पत्नी नाही होता येणार. पण एक करा ना, तुकाराम महाराज म्हणतात, पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे. माझं बाळ बनून येत आहे, मी आई व्हायला तयार आहे. वा 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 वा. आणलं ना ते पार्सल उचलून मी. आता माझ्या संस्थेत आहे. पोरांना परिचय दिला, बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ. यांनी मला सोडलं नसत तुम्हाला आई मिळाली असती का रे? आता त्यांची सेवा तुम्ही करा, त्यांनी तुम्हाला आई दिली बेटा. त्यांच्या काळजाची रिकामी जागा तुम्ही प्रेमाने भरून काढा लेकरा. त्यांनी आई दिली तुम्हाला रे, म्हणून तुम्हाला आई मिळाली. त्यांनी मला हाकललं नसतं, मी तुमच्यापर्यंत पोचले असते. आणि आता माझा हुकूम चालतो. आपण जिंकतो बाया हो, फक्त वाट बघा. संसार म्हणजे चमत्कार नसतो. आता मी पतीला सांगते, आवाज करणे का नाही, बिलकुल करत नाही. इधरच बैठणे का तिथेच बसतात, उठतच नाही. हम करे सो कायदा, हमारी कॉलर टाईट. म्हणून कुठली आई हरू शकत नाही, कुठली बाई हरू शकत नाही. जगा. आता काय होतं माहिती का, मी त्यांना भेटायला जाते ना, माझ्या गोरक्षणमध्ये वर्धेला, माझ्या सासरी माझ्याकडे एकटक बघतात. बोलायची हिंमत कुठे आहे? आणि मला गदिमांच्या 2 ओळी आठवतात. हे असं तर म्हणत नसतील, एक वार पंखावरून फिरव तुझा हात, एक वार पंखावरून फिरव तुझा हात, शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात, शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात. म्हणून मला सर्व बायांना, पोरींना सांगायचंय, पोरींनो, तुमच्या घरट्याची गरज आहे देशाला. तुमचे खांदे वाकून चालणार नाही बेटा. तुमच्या काळजाचं घरटं साबूत ठेवा. सगळ्या जगाला माफ करायची ताकद फक्त आईमध्ये, माईमध्ये असते बाळ. जगा जगू द्या, पुढे जा, पण मागे वळून पहा. मी जगले. हे खतरनाक बाळ कसं आलं ते तुम्ही सांगितलं, पण ते सोडून बाकीची जी एवढी असंख्य लेकरं आहेत, हे तुम्हाला कुठे कशी सापडली? अगदी मला वाटतं 1 दिवसाच्या बाळापासून तुम्ही अनेकांना जोपासलेलं आहे. त्यांचं संगोपन तुम्ही कसं करता? ना मी सांभाळते हे कळलं ना, मग ज्याला कोणी नसेल ते कोणीतरी आपल्या पिशवीत आणून टाकून देते दारात. मी सांभाळते. आता तर मी त्याचा सगळ्यात मोठा ओघ म्हणजे माझं भाषण. भाषण झालं की गावातले लोक एखादं लेकरू घेऊन येतात. माई, आई मेली, बाप मेला माई, आजी होती ती परवाला मेली माई, आता या पोराला कोणी नाही माई. आम्ही भाकरी देत होती, खिशात घालून कुठं पण फिरते माई, विहिरीवर जाते, मरून जाईल माई. मग ते मला लिहून देतात, या पोराला आम्ही ओळखतो, याचं नाव असं आहे, ही बापाची सर्टिफिकेट, मृत्यूचा दाखला, ही आईची डेथ सर्टिफिकेट, ही आजीचं मरणाचं पुरावा.
आणि मग मी त्या पोराला ताब्यात घेते आणि शिकवायला सुरुवात करते. मी हाफ टाइम 4थी पास आहे. माझ्या मुली BAMS MBBS आहे. मी हाफ टाइम 4थी पास आहे. माझे पोरं MPhil PhD आहे. एक पोरग पुणे युनिव्हर्सिटीत माझ्यावर PhD करतंय. आम्ही कोई कम नाही. तुम्ही ट्रस्ट स्थापन केलाय ना, मला वाटतं. ट्रस्टचं स्वरूप काय साधारण? ट्रस्ट म्हणजे ट्रस्ट हे कळलं. स्वरूप काय? यावं द्यावं, आम्ही त्याचा हिशोब ठेवावा, ऑडिट असावं. आणि माझ्या ट्रस्टला ATG आहे, माझ्या ट्रस्टला FCR आहे, माझ्या ट्रस्टला सगळं दरवर्षीचं ऑडिट आहे. पण नॉन ग्रँटेडच नाही. भाषण दिले की राशन मिळतं बाबा. बरं. लोकांनी कशा पद्धतीनं या ट्रस्टला मदत करावी अशी तुमची अपेक्षा आहे? काय नाही, जेवायला द्यावा. भूक दररोज लागते ना लेकरांना. आता किती लेकरं आहेत? मी हजारो लेकरांची माय आहे. 3 जिल्ह्यात माझ्या संस्था आहेत. हो. माझं गोरक्षण वर्धा जिल्ह्यात आहे. मुलीची संस्था चिखलदरा अमरावती जिल्हा. इथे सासवडला मुलींची संस्था आहे आणि मांजरीला मुलांची. मी मांजरीला असते. वसंतदादा शुगरच्या शेजारी. जरूर या, भेट द्या. चांगलं काम करते असं वाटलं तर पाठीशी उभा राहा. कारण भूक दररोज लागते, 4 दिवसांनी लागत नाही बाळ. भाकरीच्या शोधात माई. लेकी आहेत, त्यांची लग्नही लावली आहेत, तर तुम्हाला जावई किती आहेत? मला 282 जावई. माझ्या पोरीपेक्षा माझे जावईच माझ्यावर लई प्रेम करतात. अरे आणि मी त्यांना सांगून टाकते, चोळी बांगडी वगैरे वगैरे मान सन्मान मिळणार नाही. जेव्हा तुम्ही मला भेटायला येता ना, तेव्हा घरून भाकरी बांधून या आणि तुम्ही ना मी जेऊ. माझे जावई लई चांगले आहेत बाबा. आता तुम्हाला स्वतःवरचा सिनेमा स्वतः पाहताना नेमकं काय वाटलं? खरं म्हणजे कल्पनाच नव्हती एवढं सगळं मी जगले. खरं जगले मीच. पण ते बघताना लय ओव्हरलोड झालोय. जेव्हा तो शेतकरी मला थापड मारतो ते सगळं जिवंत डोळ्यासमोर. त्यामुळे मला असं वाटत होतं तर सगळ्या प्रतिष्ठितांसाठी सिनेमा दाखवला पहिल्यांदा. त्यात मी होते, DY पाटील होते, सगळे मोठमोठे. आणि मला जेव्हा ते दृश्य दिसलं तेव्हा मला वाटलं आता आपण हांबरडा फोडून रडायला पाहिजे. आत्ता रडायला पाहिजे. मी रडायचा प्रयत्न करायला लागले, आत्ता रडायला पाहिजे. आणि मी इकडे तिकडे पाहिलं तर सगळे लोक रडत होते. मग मी माझं रडणं कॅन्सल केलं. आता तुम्ही रडा, मी नाही. क्या बात आहे. काही मला एक सांगा, खरं तर अख्खा सिनेमा ज्यांच्यावर झालाय किंवा पुस्तकं होतील अशी यांची सगळी जीवन कहाणी आहे. आपल्याकडे उपलब्ध वेळ फार कमी असतो, म्हणून मी त्यातल्या वेगवेगळ्या टप्प्याच्या फक्त त्यांना आठवणी करत गेलो आणि त्या आठवणींच्या अनुषंगाने त्याबद्दलचे विचार आणि अनुभव हे त्यांच्याकडनं काढण्याचा प्रयत्न केला. शेवटचे 2 प्रश्न विचारतो आणि नंतर त्या स्वतः पुन्हा बोलणार आहेतच. मधल्या गाळलेल्या जागा सगळ्या त्या बोलण्यातनं भरतील. ते 2 प्रश्न असे की मला वाटतं अमेरिकेला पण तुम्ही गेलात आणि तिथे पण तुमच्या या सगळ्या कामाला जोरदार प्रतिसाद मिळाला ना, आणि अमेरिकेत गेलात त्यावेळेला पहिल्यांदा विमानात बसलात ना, गावोगावी भटकत खडतर जीवन जगणाऱ्या तुम्हाला विमानात बसल्यावर काय वाटलं? लई भीती वाटली. सारखं वाटायचं मला ही मानबतकन पडलं तर काय घ्या, आणि ते काही पडलं नाही. तिथे गेल्यावर लक्षात आलं, सिंधुताई सपकाळ घाबरलीस. तू ज्या देशातून आली त्या देशाला भारत माता म्हणतात, विसरलीस? ज्या देशाला भारत माता की जय म्हणतात त्या देशातून तू आलीस. अगं तुझ्या देशाला माता म्हणतात, अमेरिकेला मावशी पण म्हणत नाही. जा ठोकले भाषण आली पळून. परत मी स्टेजवर गेल्यावर पोरं ते तिथले आपले मराठी जय महाराष्ट्र म्हटले. जय महाराष्ट्र म्हटलं, नऊवारी बेस्ट, जय महाराष्ट्र. आपण मी कोई कम नाही. सगळी जी अनेकविध संकट आली त्याला तोंड देण्याची शक्ती नेमकी कशात निर्माण झाली? तुम्ही शोधून मला सांगा ना. मला अजून सापडलाच नाही. तो सापडलं नाही. हे तर मी तसं त्याला सामोरे गेलात फक्त मी जगत गेले. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं बोलणं सुरू करण्यापूर्वी या गप्पांचा समारोप म्हणून त्या उत्तम गातात त्यांनी एक तरी गाणं इथे सादर करावं. प्रत्येकाच्या पायाखाली काटे असतात. माझ्या पायाखाली काटे होते. फुलांची वाट बघू नका, काट्यातून फुलं निर्माण होईल असं जगायला शिका. हे वाटेवर काटे पायनवानी परी काळ जात माझ्या, जनाईची गाणी वाटेवर काटे. पायाखाली वाळवंट पायावरी भेगा, परी काळ जात माझ्या
वाहे चंद्रभाग वाटेवर काटे, मुखी माझ्या ज्ञानेशाची ओविलडी वाळ, नाम याची विना माझी, नाम याची विना माझी, तुकोबाचे टाळ वाटेवर काटे, पायान वाणी परी काळ जात माझ्या, जनाईची गाणी वाटेवर काटे. तुमच्या काळजातली जनाई साबूत ठेवा, त्याची गरज आहे. सगळ्या पोरांना मला सांगायचंय, ऑफिसरांना मला, आता मी बोलू ना, ऑफिसरांना मला सांगायचंय, आता मी शेवट करते. कधीतरी बायकोला थकलीस का म्हणा. एक शब्द 12 रेड्याचं बळ आहे. पण थकलीस का म्हणताना पोरांनो माणुसकीने म्हणा. कारण परवाला मी थकलीस का म्हणा म्हणून सांगितलं, एक बाबा भाषणातूनच उठून गेलं. पहिलवान होतं. बायकोला म्हटलं इकडे ती घाबरतच आली. म्हटलं तुझ्या आईला तुझ्या थकलीस का, असा ट्रिपल पोलिओ दिल्यावरती थकल का. आणि अजून एक करा, सगळ्या पोरांना मला सांगायचंय, पोरांच्या बापांना सांगायचंय, कधीतरी बायकोला म्हणणार आहे आजची साडी काय टॉप दिसते ग तुला, अरे आसमान मेरे मुट्ठी में. प्रयोग करा, काय आजची साडी तुला टॉप दिसते ग. ती परत तुम्हाला साडीच मागणार नाही, ती साडी धू 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 घालेल रे. अजून एक करा, मला एक सांगा, बायको सर्व्हिसला जरी असली तरी भाजी सह घरी जाते, नवरा रिकाम्या हाताने जातो. मग कधीतरी तिला म्हणा ना, काय आजची भाजी टॉप झाली ग, ती उद्या अधिक चांगली भाजी करेल की नाही म्हणा ना. सांगितलं मी भाषणात, म्हणा ना. भाषणातून जे उठून गेलं प्रयोग करायला, जेवायला बसलं, बायको वाढायला लागली, मी सांगितल्याप्रमाणे प्रयोग सुरू केला. काय आजची भाजी झाली ग, टॉप भाजी ग, काय बेस्ट भाजी ग आजची ग. बायको लाटणे घेऊन समोर आली. म्हटली आयुष्यभर मी भाजी करून वाढते, कधी चांगली म्हटली नाही, आज शेजारणीची भाजी दिली तर एवढी चांगली लागली वय. म्हणून प्रयोग करताना सुद्धा जरा इधर उधर देख के करो रे. आणि सगळ्या पोरींना मला सांगायचंय, लेकरांच्या आयांना मला सांगायचंय, बेटा फार सोडचिठ्ठ्या वाढल्यात रे, सोशिकता संपले. जर नवरा वनवन करत घरी आला असेल, त्याच्या डोक्याला ताप झालेला असतो, बाळ तुम्ही एक करा, त्याला डोकं खाली करायचं असतं. एकमेव हक्काचं ठिकाण बायको असतंय. काही कारण नसताना जर घरी येऊन नवरा भांडत असेल ना, तुम्ही एकच करा, मी सांगितलं म्हणून, फक्त त्याच्याकडे बघत उभं राहा, टाईट उभं राहा. त्याला बोलू द्या, तुम्ही अजिबात बोलू नका. ते एकटं किती बोंबलणार आहे रे, फक्त उभं राहा. ते थांबते ना, प्रतिसादच नाही ना. ते भांडून थांबलं की तुम्ही त्याच्या जवळ जा, त्याचा हात हातात घ्या आणि त्यालाच विचारा, आतापर्यंत बोंबलत होता ते खोटं खोटं होतं की नाही. भाषणच संपलं रे, भांडणच संपलं रे बाळा. म्हणून बांधिलकी जपा बेटा, एकमेकांची काळजी घ्या. मला परिस्थितीने जाण दिली, जगण्याचं भान दिलं. मला एक दिवस खूप भाकरी मिळाली होती. माझा 1 नंबर शत्रू रेल्वेचा टीशी. ते मला बरोबर पकडायचे, बाय तिकीट नाही, तिकीट विदाऊट तिकीट, हा बाबा उतरो नीचे, उतरो नीचे, उतरो नीचे, उतरो तो उतरो. दुसरी गाडी आपल्या बापाची, ये नाही तो आहो सही जा. मी गाड्या बदलल्या. खूप एक दिवस भाकरी मिळाली आणि मी ठरवलं आज आपण खाऊन पिऊन मरावं. 3 वेळा मरण्याचे प्रयोग केले पण अनसक्सेस, आत्महत्या. त्या दिवशी मी ठरवलं आज मरायचं. मरताना बाळाला सोबत घेऊन मरायचं, तिला मागे टाकायचं नाही. मायले की दोघी पण. रात्री मी स्टेशनवर बसले, पोटभर खाल्लं. लई वेगवेगळे जेवण मिळालं होतं. कुठल्या तरी गावाची जत्रा होती आणि शाकाहारी आहे का, शाकाहारी आहे का मी मागताना बोलत होते, कारण मी शाकाहारी. पोटभर जेवले, मरायचं ठरलं. किती वाजता मरायचं हे ठरत नव्हतं. शेवटी कुठेतरी 2चे टोल पडले आणि मी ठरवलं आता मरायचं. बाळाला पोटाला बांधलं, उरलेली भाकरी पण सोबत घेतली बांधून. खरं म्हणजे मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे, पण मेलेच नाही तर भूक लागेल ना रे. त्या दिवशी मला कळालं, भूक नसो पण शिदोरी असो. भाकरी पण पोटाला बांधून घेतली, बाळ बांधून घेतलं, मरायची तयारी झाली. रात्रीचे 2चे टोल पडले आणि मी मरायला निघाले. 4च पावलं गेले आणि त्याच वेळेस त्याच अंधारात एक भिकारी जोरजोरात रडायला लागला. तो म्हणू रडत होता, खोकत होता, कणत होता, ताप भरलेला होता. आणि त्यात तो बोलत होता, बाबा मी भिकारी आहे बाबा, मला कुणी कुणी नाही बाबा, मी आता मरणार आहे बाबा.
आजारी आहे बाबा, मी कोणी नाही, मला मरताना तहान लागली बाबा, कोणी आहे रे बाबा, एक घूट माझ्या तोंडात पाणी टाका बाबा कुणीतरी, मला कोणी नाही बाबा, मी भिकारी आहे बाबा, मी मरणार आहे बाबा, आता मरताना तहान लागली बाबा, कोणी आहे बाबा. कल्पना करा, मी मरायला चालले, तो मरताना पाणी मागतो. पटकन मनात विचारायला चुकते सिंधुताई सपकाळ, थोडस पुण्य करून मर ना, कारण तू मरायला चालले तू मरताना पाणी मागतो, थोडस पुण्य. मी थांबले, त्याच्या जवळ गेले, त्याला उठून बसवलं, माझ्या हाताला चटके बसले. मी त्याला सांगितलं, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका ना, मग जो भाकरी पण आहे ना, भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना. आणि मी बारीक बारीक भाकरी करून त्याला खाऊ घातली, पाणी पाजलं, आणि ते बाबा मेलच नाही की रे. ते माझ्याकडे बघून हात जोडत होता, अन्नदाता सुखी भव. पटकन मनात विचाराला चुकते सिंधुताई सपकाळ, मरायला चालली होतीस, पण एका मरणाराला 2 घोट पाणी पाजलं, घासभर खाऊ घातलं, ते मेलं नाही ग. मग एक काम कर, मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शिक सिंधुताई सपकाळ. मरणाऱ्यांसाठी जगायला शिक. आणि मी जगायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा मी थांबायचा प्रयत्न केला, तेव्हा तो कुठली तरी नवीन दिशा उगवली आणि मला माझा रस्ता दिसला बाबा. बाकी काही नव्हतं, मग जोड 2 हस्तक 3रं मस्तक कोणी नव्हतं. अजून एक घटना मी सांगितली पाहिजे. खरं म्हणजे बोला. खरं म्हणजे माझ्या आयुष्यातली एक घटना. 42 वर्ष झाले. सगळ्यात मोठा प्रश्न असायचा मला, कारण वय 20 वर्षाचं, भीक मागणारी, स्मशानात फेकलेले कपडे मी अंगाला गुंडाळायचे. कोण पातळ देणार मला? जो देईल तोच माझा घात करू शकेल ना. बोर देऊन भोपळा काढणारे लोक असतात ना, मी सुरक्षित नाही म्हणून कुणाचं घ्यायचं नाही, हा एक नियम. आणि मी भीक मागताना अशी भूक लागलेली असायची. मग मी रात्री कुठेतरी भजन चालू आहे का म्हणून बघायचे. मग मी स्टेशनवर, स्टँडवर किंवा स्मशानात भजन चालू असेल तिथे मी जायचे. आणि माझा अवतार म्हणजे काय माहिती आहे का, सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या आंघोळीचा. 20 वर्षाची मुलगी, 10 दिवसाचं बाळ फडक्यात गुंडाळलेलं, भयान माझा प्रकार. डोक्याला तेल फणी नाही, अंगाला पाणी नाही. मला कुठली तरी घरातली बाई म्हणेल का, ए बाई माझ्या घरात ये आणि बाथरूम मध्ये आंघोळ करून जा. मोठा प्रश्न तो असायचा. आणि अशा अवस्थेमध्ये कुठेतरी भजन चालू होतं. मला वाटलं भजन म्हटलं की मला भोजन मिळेल, म्हणून मी तिथे गेले. अवतार भयानक. आणि प्रत्येक भजनवाल्याला मी म्हणत होते, एक देवाचं गाणं म्हणू का? तो म्हणायचे, बाई मागं सरक, आत्ता म्हणू का? नो डिस्टर्ब, आत्ता म्हणू का? मध्ये मध्ये करायचं नाही, आत्ता म्हणू का? त्यांचं एक झालं की माझा नंबर. मी निर्लज्ज झाले होते, बेशरम झाले होते, कुठली लाज लज्जा नव्हती बाळा. नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, अशी माझी अवस्था. आणि मी म्हणू का? मी मग एखादं म्हणायचं, म्हणू दे ना बे, म्हणू का? मग माझा नंबर लागायचा. ए क्या बात है, दिलो जान से. आणि मी भजन म्हणायचे. भूक लागलेली, आतडे तुटतायत, प्रचंड ओढाताण. भजनाला जोर तरी असेल का? पण भूक जोर द्यायची. आता तू गाणं म्हटलं सिंधुताई सपकाळ तर खायला नक्की मिळेल भजनवाली बाई म्हणून. आणि मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन गायचे. स्वर पक्का, ताल सोडायचा नाही. हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. भूकच एवढी लागलेली असायची, जेवायसाठी भजन. झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. घाबरले दिन जन सारे, अन्ना विन मरती बिचारे. आम्ही द्यावी कोणाला हाक, अजून का नये यदुनाथ. झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. गाणं म्हटलं की माझं खाणं ठरलेलं, आग्रह करू खाऊ घालायचे. अरे काय भजन म्हटलं बाई, मग खाण्याला द्या ना, खायला द्या ना. मी मागून खायची, पोटभर जेवले. माझ्या आयुष्यातली सत्य घटना. 42 वर्ष झाले. पोटभर जेवले, जाऊन बसले कुठेतरी स्टेशनवर किंवा स्टँडवर. आणि दुसऱ्या दिवशी मी गाडी बदलायची. मी एका गावाला 2 दिवस राहायची नाही, कारण माझी जर कोणी पाळत ठेवली माझ्यावर तर मला वाचवणार कोण? गाव बदलायचे. दुसऱ्या दिवशी प्रचंड आभाळ आलेलं, गाड्या लागलेल्या. मी मात्र गाडी पकडताना लाल बोर्डाची कधी पकडायची नाही, कारण ती लांब जाते, पैसे जास्त घेते. मला काय फक्त गाव बदलायचं असायचं. मी गाडीला नंबर लावला पांढऱ्या बोर्डाच्या. भयानक अवतार माझा.
भाणाभाणा माशा माझ्या अवतीभोवती फिरतायत, चिलट मच्छर. कंडक्टर मग जवळ आला आणि तिकीट बंद केली. त्याला वाटलं ही बाई काय देणार आहे, येडी बाई. ते गेलं गाडीत निघून. मला पण राग आला ना, मी पण घुसली गाडीत. तो म्हटलं बाई तिकीट दिली नाही. म्हटलं अजिबात नाही, पण मग जवळ येऊन तिकीट बंद केलं ना, आता द्या ना. तो म्हटलं मी आता तिकीट देणार नाही. म्हटलं मी पण उतरणार नाही, जा. माझ्याजवळ तिकीट बंद केलं ना. तो म्हटलं मी तिकीट देणार. दोघांचं आमचं भांडण सुरू झालं. मध्ये आलेले सगळे गाडीतले लोक, प्रचंड आभाळ आलेला, विजा कडकडतायत, कधी पाऊस येऊ शकतो, अंधार पडलेला. मी कंडक्टरशी भांडते, कंडक्टर मला खाली उतरवतो, मी जागा सोडायला तयार नाही. इतक्यात एक फाटका माणूस आला. त्याने माझ्या एसटीचं गेट पकडलं, मला आणि कंडक्टरला भांडू दिला. नंतर हळूच मला म्हटलं, बाई रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का? मी कुठेतरी रात्री गाणं गाऊन खाणं खाऊन आले होते. म्हटलं मीच म्हटलं ना. लई चांगलं म्हटलं बाई देवाचं गाणं, मी तिथेच होतो म्हटलं. बेस्ट गाणं म्हटलं बाई, चांगलं गाणं म्हटलं बाई, मी तिथेच होतो. माझा एक घोट चहा प्या ना, मी गरीब आहे बाई, जास्त पैसे नाही, पण घोटभर चहा प्या ना माझा. अरे एवढ्या सन्मानाने चहा कोणी पाजला नाही. मी उतरले खाली, कंडक्टरला वाटलं बरी बॅग गेली, त्याने टान टान डबल बेल मारली, गाडी सुटली. गाडी इथून आपल्या भिंतीच्या पलीकडे पर्यंत गेली. आभाळ आलेलंच होतं, विजा गरजत होत्या, कडाडत होत्या. आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला आणि ज्या गाडीतून मी खाली उतरले त्याच गाडीवर वीज पडली. त्याच गाडीवर वीज पडली. आग आग चौकडे, माझ्यापर्यंत आग आली. लोक आपापल्या गणागोताचे कपडे विझवत होते, मी माझेच कपडे विझवत होते, कारण मला कोणी नव्हतं. आणि नंतर लक्षात आलं, अरे गाडी संपली, मी त्यातच होते. ज्या गाडीतून मी खाली उतरले ना त्याच गाडीवर वीज पडली. मला चहा प्यायला खाली उतरवलं म्हणून मी वाचले. त्या दिवशी माझे जळालेले केस डोकीचे परत वाढले नाही, तसेच आहेत. आणि गरगरलं मला की मी आज मेले असते ना, संपले असते. मग मला चहा प्यायला खाली उतरवणारा कोण? ठरलं होतं ना मरण. कोणीच वाचलं नाही. 2-2 फुटाचे कोळसे झाले, ड्रायव्हर कंडक्टर, अख्खी गाडी राख झाली. मी मरणारच होते ना. त्याने तर मला चहा पण पाजला नाही, सापडलं पण नाही. मला उतरवलं खाली तो कोण? अख्खा दिवस मी ते स्टँड उडावत होते. अख्खा दिवस एक आणि एक माणूस मी शोधत होते. मला चहा प्यायला कोणी उतरवलं, पण ज्याने मला चहा प्यायला उतरवलं तो माणूस मला सापडलाच नाही. माणूस मला मिळाला नाही. पटकन मनात विचार आला, सिंधुताई सपकाळ तू संपली, फिनिश, फुल स्टॉप आयुष्याला. आता तू मरणारच होती ना, मेली. आता उरलेलं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगायला शिक, कारण तुझं आयुष्य संपलं, संपणारच होतं. तरी तुला वाचवलं गेलं, खाली उतरवणारा भेटलाच नाही, पण तू वाचले ना. आता मरणाऱ्यांसाठी जगायला शिक, आता स्वतःसाठी जगू नको. आणि इथे माझा विचार सुरू झाला की कोणी दुःखी आहे का, कुणाला वेदना आहेत का. आजही मी स्टेशनवर जाते आणि शोधते माझी कुणाला गरज आहे का. कोणी टाकून तर दिलं नाही. पोलीस मला म्हणतात, माई अख्ख्या गाड्या गेल्या ग माई. जाऊ दे रे, सगळे गेल्यानंतर कोणी मागं राहिलं का ते मी पाहायला आले रे बाळा. त्याची मला आई व्हायचं आहे रे. मी आजही शोधते आणि जे सापडेल ते पदरात घेते आणि माझ्या 4 भिंतीत आणते. त्यांची आई होते. हेच माझं गणगोत. म्हणून मी सांगते की जेव्हा जेव्हा मी प्रयत्न केला मरायचा तेव्हा मला मरता आलं नाही. जेव्हा मरायचं ठरलं होतं तेव्हा भगवंताने मरू दिलं नाही. आयुष्यभर प्रश्न आहे, मला गाडीतून खाली उतरवणारा कोण, तो तर भेटलाच नाही. त्या दिवशी मला पुनर्जन्म झाला माझा आणि मी जगायला लागले. म्हणून एक लक्षात घ्या, निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडलीची मणी पिलं, निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडलीची मणी पिलं, कवटाळून हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं. सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी, 4 घास मागाया आले तुमच्या दारामध्ये. फक्त मागितलं, लेकरांना खाऊ घातलं, उरलेले 4 घास मी पण खाल्ले. याच्यावरच माझी संस्था उभी आहे बाबा. देंगा उसका भला, ना देंगा उसका भी भला. अजून एक घटना मला सांगितली पाहिजे. आता मी समारोप करणार आहे बरं का, 5 मिनिटात. वाशीला पडून जायचंय मला. आणि मी यावर्षी गाडगीळ साहेब खूप आजारी होते. माझ्या बोलून आयुष्यभर बोलून माझ्या स्वरयंत्राला गाठी आल्या होत्या आणि 22 दिवस माझा ताप उतरत नव्हता. मला नोबल हॉस्पिटलला ऍडमिट केलं, हडपसरला नोबल हॉस्पिटल. आणि निदान झालं की माझ्या स्वरयंत्राला गाठी आल्यात, त्यामुळे ताप उतरत नाही. माझं ऑपरेशन झालं. माझ्या ऑपरेशनला 9 लाख रुपये लागले. माझ्याजवळ काही नव्हतं. नोबल हॉस्पिटलचे मेन डॉक्टर
दिलीप माने, डॉक्टर पोटे, आबनावे, संपूर्ण स्टॉप दररोज पैसे गोळा करायचा. आणि विशेष म्हणजे जो माणूस ऍडमिट व्हायला यायचा तो विचारायचा कोण ऍडमिट आहे, माईचं ऑपरेशन आहे, मग माझं पण पैसे घ्या ना. ऍडमिट व्हायला आलेल्या लोकांनी भरघोस पैसे दिले. माझा जीव जाऊन जीव आला. पण माझ्या लेकराचा मोठेपणा सांगते, ज्या दिवशी माझं ऑपरेशन होतं त्या दिवशी माझ्या लेकरांनी देवाजवळ दिवा लावला. देवाला सांगितलं, भगवंता आम्हाला कुणी कुणी नाही बरं का, एकच आई आहे बरं का, आमच्या आईला मरू देऊ नको बरं का, आमच्या आईला नेऊ नको बरं का, आम्हाला कुणी कुणी नाही, आमचे वापस पाठव बरं का, आम्हाला कोणी नाही, असं म्हणत होते रात्रभर. आणि दिव्याला तेल टाकत होते. आणि मला रात्री 2:30 वाजता होश आला. खरं म्हणजे मी कोमात गेले होते. मी 2.5 महिने कोणाला ओळखत नव्हते. पण त्या दिवशी जीव जाऊन जीव आला, मी वाचले. त्या दिवशी लावलेला दिवा तुम्ही माझ्या आश्रमात या मांजरीला, अजूनही जळतो. रात्रभर पोरं तेल टाकत होते आणि देवाला सांगत होते कोणी नाही आम्हाला, आमचे परत कर बरं का, नेऊ नको बरं का. आता मी पोरांना सांगते आपण गरीब झालो रे, ग्रँड तर मला नाहीच आहे. हजारो लेकरांची माय, 282 जावई, अरे 250 गाईची आई, 82 पिलं, मला ग्रँड नाही. आता मी लेकरांना सांगते बेटा आपण गरीब झालो रे, आता एक करा ना बेटा, संध्याकाळी सांजवात लावा, लई तेल लागते रे, रात्रभर उठून तुम्ही तेल टाकता. माझे पोरं मला सांगतात आई देवाजवळ दिवा जळताना तर आई मरत नसते. म्हटलं मरा लेको, लावा दिवा. तुम्ही अजून आला नाहीत माझ्या संस्थेत, या. माझ्या लेकराने लावलेला दिवा बघा, रात्रंदिवस दिवा जळतो. प्रश्न हाच आहे की जी लेकरं रात्रंदिवस देवाजवळ दिवा लावून देवाला मला मागतात, त्या लेकरांना रिकाम्या हाताने जाताना मलाही भीती वाटते रे बाबा. माझ्या लेकरांनी माय मागितलं नाही, बाप मागितलं नाही, गणगोत मागितलं नाही, फक्त जेवायला मागितलं. आणि ते ज्या दिवशी नसतं पुण्यात त्या दिवशी माझं काळीज रडते बाबा. मी लेकरं खूप मोठे मोठे केलेत. चला एक लेकरू आज तुम्हाला दाखवूनच टाकते. विनय ये रे बेटा, 1 मिनिट. विनय पड लवकर. विनय, मी लेकरं कशी शोधते. माझा विनय सिंधुताई सपकाळ. माझ्यासारखी जी एक बाई भीक मागत होती रेल्वेत, आजारी झाली. भिकाऱ्यांना कोणी ट्रीटमेंट करत नाही बाळ. आजारी झाली आणि मरून गेली. मेलेल्या आईच्या प्रेतावर लेकरू 1.25 महिन्याचं आकांताने रडत होतं. लोक तिच्या अंगावरून पळत पळत गाडी पकडत होते. कोणाचं लक्ष खाली नव्हतं. दुःख मला नाही कळणार तर कोणाला कळणार. मला कळलं आई देवाघरी गेली, लेकरू रडते. आकांताने जगाला सांगते मला उचला. मी उचललं, पदरात घेतलं 1.25 महिन्याचं बाळ. थेंबाथेंबाने दूध भरवलं, आईची सद्गत केली. आईच्या प्रेतावर उचललेलं 1.25 महिन्याचं बाळ माझा विनय सिंधुताई सपकाळ, LLB. ज्यांना कोणी नाही त्यांची मी माय, ज्यांना कोणी नाही त्यांची मी आई. झोळी रिकामीच आहे. आयुष्यभर मागते, देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला. ग्रँड तर मला अजूनही नाही. आता कुठे, आता मुख्यमंत्र्यांना मी प्रपोजल दिलं परत नव्याने, अगोदर देऊन थकले होते. आता जरा चौकशी बिवकशी सुरू झाली माझी. बघूया आता आगे की बात खुदा के हात क्या होत आहे. पण होईल असं वाटतंय. जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. तुम्ही माझं सरकार व्हा ना, तुम्हीच माझं सरकार व्हा ना. मी माय झाले अनाथांची, तुम्ही गणगोत व्हा ना. एक सांगू बेटा, माणसापेक्षा भूक फार वाईट असते रे. माणूस वाईट नसतो बाळा, भूक वाईट असते. आणि ती दररोज लागते, 4 दिवसांनी लागत नाही. त्यामुळे भाकरीच्या शोधात माई. ज्या दिवशी माझी झोळी भरते, मला भरपूर मदत मिळते, त्या दिवशी आनंद होतो मला. माझे लेकरं उड्या मारत जेवतात, मला समजावून घेतात, देवाजवळ दिवा लावून माझी वाट पाहतात. असं हे संस्कार मी जिवंत ठेवते. लेकरांना मोठं करते, उडवते. 282 जावयांची सासू, विदाऊट हुंड्याची जावई, रेकॉर्ड ब्रेक. माझ्या एकाही जावयाने माझी पोरगी सोडली नाही. ही माझी केवढी मोठी कमाई आहे बाळा.